हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काय माहिती पाहिली की ग्रुप्स ऑर पिरियडिक ट्रेड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आजच्या पिरियडमध्ये काय माहिती पाहिजे. रिसेंटली पिरियडमध्ये सुद्धा त्याच्याविषयी माहिती सांगितली की आपल्याला काही ऑर्बिट्स आहेत किंवा शेल्स आहेत, कारण आपल्याला ॲटम काय अणू काय उघड्या डोळ्याने दिसत नाही. तो आपल्याला काय करतो आपण केमिस्ट्रीमध्ये जर विचार केला गेला तर त्याच्या ज्या इलेक्ट्रॉन्स आहेत मग तो दिसत नाही, जसं की पेशी दिसत नाही त्या स्वरूपामध्ये त्यांचं जे ॲपिअरन्स आहे ते आपल्याला केमिस्ट्रीमध्ये शो करणं गरजेचं ठरतं. परंतु त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती आहे, कोणत्या ऑर्बिटमध्ये, कशा स्वरूपात आहे ते आपल्याला फॉर्म्युल्यानुसार काढणं गरजेचं ठरतं. म्हणजे 10th क्लासमध्ये पुढे चालून अजून परत पुन्हा काही बाबी त्याच्यामध्ये अजून वाढणार आहे. परंतु काही क्वेश्चननुसार सुद्धा आपण कॅन यू रिकॉल म्हणून एक क्वेश्चन टाकले गेले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. ते काय म्हणतात आपल्याला ते पाहावं लागतील, किंवा त्यासुद्धा आपल्याला बाबी पूर्वी झालेल्या आहेत, परंतु त्या आपला रिमाइंड करणं खूप गरजेचं ठरतं आहे सद्यस्थितीला, आणि आपल्याला ते मुद्दे परत पुन्हा पुढे चालणार आहेत. काही क्वेश्चन टाकले गेले की त्यानुसारच आहेत. म्हणजे आपण प्रिव्हियसली मागच्या सुद्धा वर्षी त्या बाबतीत काही बाबी क्लिअर केल्या. मग फर्स्ट क्वेश्चन काय विचारला गेला, कारण ग्रुप्स अँड पिरियडिक ट्रेंड, कारण आपण ज्यावेळेस मॉडर्न पिरियडिक टेबल बघतो त्यावेळेस आपल्याला तो ट्रेंड पाहायला मिळाला. मला गणामध्ये असेल किंवा आवर्तनामध्ये असतील की त्यामध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला की व्हॅरिएशन म्हणजे एक सारखेपणा म्हणून आपण सिमिलॅरिटी म्हणून ग्रुप्समध्ये असेल किंवा पिरियडमध्ये ट्रेंड काय व्हायला लागला, सिक्वेन्सली चेंज व्हायला लागलेला आहे. परंतु इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी कोणत्या स्वरूपामध्ये होल्ड केली जाते हे पाहणं गरजेचं ठरते. त्यामुळे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन एक तिथे विचारला गेला आहे की व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द सेल के एल एम अँड एन. आपल्याला इथं के एल एम अँड एन म्हणजे व्हॅल्यूज काय असू शकतात एनच्या, नंबर ऑफ. म्हणजे इथं आपण जर पाहिल्या एन, इथं आपण एक टेबलच दाखवलेलं आहे. लुक ॲट ऑन बोर्ड, व्हॉट डू यू सी. इथे काय दिसते आपल्याला, चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये काय शो केलं गेलेलं आहे की शेल दाखवलेत आपण स्पेशली के एल एम अँड एन या फॉर्ममध्ये, आणि एन्स मीन नंबर ऑफ सेल, म्हणजे ती शेलची जी संख्या आहे, व्हॅल्यू आहे, ती आपल्याला तिथं पुटअप करावं लागणार आहे. आणि आपल्याला परत पुन्हा ते कशा प्रकारे डेडिकेट किंवा कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, आणि त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी सॉल्व करता येणार आहे किंवा किती स्वरूपामध्ये असणार आहे हे आपल्याला एक्झामिन करता येईल. क्वेश्चन काय विचारला की व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द सेल के एल एम अँड एन. के मीन्स 1, म्हणजे जी शेलची जी नंबरिंग आहे किंवा व्हॅल्यू आहे ती आपल्याला तिथं पुटअप करणं गरजेचं आहे. के 1, एल 2, एम 3 and एन 4 means are the values. It means that n for the cell k, l, m and n. फर्स्ट क्वेश्चन असेल त्या स्वरूपामध्ये दिला गेलेला आहे. नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अक्युमुलेटेड इन अ सेल. अक्युमुलेटेड म्हणजे होल्ड किंवा धरून ठेवणे, किती प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या असू शकते तिथं. व्हॉट इज द मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त संख्या जर आपण विचार केली गेली तर व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अक्युमुलेटेड इन अ शेल, कक्षेमध्ये. त्याचं आपण जर पाहिलं ह्यानुसार जर the maximum value, the maximum number of electron that can be accumulated in cell depends upon कशावर असू शकतं, डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ, किंवा त्याच्यामध्ये जी संख्या असेल, डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ सेल. शेलची जी संख्या असेल ती निश्चित करणार आहे. जसं की आपण इथं 1 2 3 4 याच्यावरून आपण निश्चित करणार आहोत. राईट द फॉर्म्युला, म्हणजे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेट द फॉर्म्युला दॅट इज 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अक्युमुलेटेड इन द सेल डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ व्हॅल्यू. म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यू म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू, म्हणजे याच्यावर संख्येवर अवलंबून आहे, कशाच्या, त्या सेलच्या व्हॅल्यू. म्हणजे जर पाहिलं गेलं तर राईट द फॉर्म्युला यूज बाय दिस 2n स्क्वेअर. नेक्स्ट अनदर क्वेश्चन, रिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल के एल एम अँड एन. मग आपल्याला ह्या फॉर्मनुसार किंवा ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला चटकन काय करता येतं की जे ॲटम आहे, अणू आहे,
त्याच्या आतमध्ये जे प्रोटॉन न्यूट्रॉन येतं तिथे जे मास एकवटलं गेलेलं होल्ड केलं गेलं त्याच्या भोवती काय केलं गेलं ते इलेक्ट्रॉन स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये काय करतात रोटेट होतात. हे एक लक्षात घ्या आपण की मास हे जे पूर्ण आहे ॲटमचं हे पूर्ण कशामध्ये एकवटलं गेलं आहे तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये. इलेक्ट्रॉनला मास नसतं हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन ह्या कशा असतात अगदी लाइटेड पार्टिकल्स असतात त्याच्या भोवती जे रोटेट केले जातात स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये. हे आम्ही क्लिअर करायचेच. नेक्स्ट अनदर वन डिड्यूस or calculate the electron capacity of cell, that is a K, L, M and N. मग इथं आपल्याला चटकन काढता येऊ शकतं की 2n² फॉर्म्युला जो दिला गेला आहे की 2n² याच्यानुसार आपण काढू शकतो. 2 नंबरिंग म्हणजे n किती आहे 1 म्हणजे किती आला 2 म्हणजे आपण केची जी होल्डिंग कॅपॅसिटी आहे किंवा आपण जे काढणार आहे तो याच्यामध्ये इथे सुद्धा लिहू शकता तुम्ही 2 × 1² या स्वरूपामध्ये. मग किती येणार ती 2 येणार. म्हणजे लिमिटेशन जसं की आपण फर्स्टमध्ये जर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं गेलं तर तिथं आपल्याला हायड्रोजनचं पाहायला मिळालं ॲटॉमिक नंबर 1 ओनली 1. मग तिथं आपण जे न्यूक्लियस दाखवलं त्याच्या भोवती फक्त इलेक्ट्रॉन एकच दाखवले गेले कारण प्रोटॉनची संख्या हीच काय असते इलेक्ट्रॉनची संख्या असते. परत हेलियम जो सेकंड नंबर आला त्याला आपण किती दाखवले 2. परंतु ज्यावेळेस लिथियम येतोय नेक्स्ट अनदर वन ॲटॉमिक नंबर दॅट इज 3. तर तिथं काय करायला आपण पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन दाखवला आणि सेकंड ऑर्बिट त्याच्यामध्ये 3 दाखवतो का नाही. मग रिमेन जी राहते शिल्लक जी राहते ती आपल्याला कुठे दाखवावी लागते कुठे असते शो तर सेकंड ऑर्बिटमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर. जसं की आता सेकंड ऑर्बिटमध्ये किती आपण दाखवली मग लिथियमच्या भाषेमध्ये किंवा लिथियममध्ये जर पाहिलं गेलं तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये परत पुन्हा काय केलं गेलं 1 म्हणजे टोटल किती झाले 3. नेक्स्ट अनदर वन 2 × 2² म्हणजे खूप सिंपल आहे हा फॉर्म्युला. फक्त आपल्याला थोडासा काळजीपूर्वक लक्षात घ्यावं लागेल की कोणता फॉर्म्युला दिला गेला की त्याने आपण कॅल्क्युलेट करतो त्या होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ॲट अ स्पेसिफिक ऑर्बिट. म्हणजे वेगवेगळ्या कक्षेमध्ये आपण जे रोटेट केले जातात इलेक्ट्रॉन. 2 × 2² आपल्याला स्क्वेअर माहिती 2² 4 मल्टिप्लाय बाय 2 किती झाले 8 इलेक्ट्रॉन्स. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन इन L shape. Next another one M 2 × 3² 3² याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 9 × 2 किती झाले त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट अनदर वन 2 × 4² 16 multiplied by 2 32. It's clear that how many electron capacity in a specific orbit. म्हणजे विशिष्ट कक्षेमध्ये किंवा शेल त्याला ऑर्बिट बी म्हणू शकतो किंवा शेल कक्षेच्या रूपामध्ये सुद्धा म्हणू शकतो. आपण ते चटकन काढू शकतो. म्हणजे ह्या आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्या. डिड्यूस द मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ सेल K, L and M. नेक्स्ट अनदर इथं आपण एका 2-3 बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी सेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड. आपल्याला परत पुन्हा काय जावं लागेल मॉडर्न पिरियडिक टेबलकडे ह्याचं सगळं जे ॲनालिसिस आहे किंवा ॲनालाइज जे करायला लागलं आपण ते तिथं आपल्याला कोणत्या बाबी तरतूद केल्या गेल्या त्या बाबी पाहाव्या लागतात. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं तर जो सेकंड जो पिरियड जो पाहिला की त्याच्यामध्ये लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन आपण हे जे एलिमेंट जे पाहिले की त्यांचा सेकंड पिरियड आपण पाठीमागच्याच कालच्या नेक्स्ट प्रिव्हियसली पिरियडमध्येच आपण पाहिली त्याची चर्चा केली की नंबर जो पिरियडचा असतो फर्स्ट सेकंड थर्ड हे ज्या आडव्या ज्या होरिझॉन्टल म्हणायचे नाहीत आपल्याला हे जे आपण जे पाहायला लागलो फर्स्ट सेकंड थर्ड काय म्हणून आपण याला पिरियड्स हे असे जे जातात. जी संख्या असेल तितकेच काय असू शकतात त्यांच्यामध्ये शेल्स असतील. मग इथं जर आपण जर पाहिलं गेलं तर सेकंड जो पिरियड जो आहे फर्स्ट पिरियड आहे पहिला जो आवर्तन जो आपण पाहतो याच्यामध्ये सुद्धा काय किती दाखवतो आपण हायड्रोजन हेलियम ओनली 1 K शेल. मग तिथं K शेलमध्येच लिमिटेशन आहे. परत पुन्हा आपण सेकंड ज्यावेळेस जातो तिथे सुद्धा आपण जर पाहिलं गेलं
तर तिथे काय पाहायला मिळतं आपल्याला की परत पुन्हा आपल्याला 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. म्हणजे पहिल्यामध्ये आपल्याला किती मिळतात 2 इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये परत पुन्हा किती पाहायला मिळतात 8ची होल्डिंग कॅपॅसिटी आपण जर काढली गेली. थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन, परत पुन्हा तिसरा जर काढला 1 2 3 हा जो आपण जर पाहिला परत पुन्हा पिरियडनुसार चाललो की थर्ड पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतात ऑल्सो कंटेन 8 एलिमेंट्स बाय ऑक्टेट रूल्स. ऑक्टेट रूलनुसार हे काय होते याच्यामध्ये होल्डिंग कॅपॅसिटी होती. These are few more factors which control the filling of electron in the subsequent periods, which will be considered by next standard, that is 11. की आपल्याला अजून काही बाबी त्याच्यात क्लिअर करावं लागणार इथं की क्लास 10च्या मानाने आपल्याला इथपर्यंतच क्लिअर करणं गरजेचं पडते. परंतु इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आपल्याला जे ब्लॉक्स पाडले गेले कोणकोणते एस पी बी अँड एफ अशी 4 पाडली गेली होती. त्यानुसार सुद्धा इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला काढता येते. ती आपल्याला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये 11th मध्ये बघायचे. परंतु ते सुद्धा थोडंसं जनरली अनालाइज करूया आपण की इथं जर आपण पाहिलं गेलं 2 6 म्हणजे 4 नी वाढतात. नेक्स्ट 10 लास्ट वन 14 म्हणजे कितीने वाढायला लागले 6. याच्यामध्ये किती जागा आपण 4चा याच्यात बी किती 4चा आणि 4चा 4 एस पी डी एफ यानुसार सुद्धा आपल्याला कॉन्फिगरेशन काढणं गरजेचं पडतं. म्हणून क्लास 10ला नाही पण आपल्याला फक्त कुठपर्यंत ओनली अप टू कॅल्शियम म्हणजे 20 एलिमेंट्स पोटॅशियम कॅल्शियम इथपर्यंतच आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल 10साठी अनालाइज करायचं आहे प्रॉपरली. नाही तर परत पुन्हा 11ची केमिस्ट्री पुन्हा मॉडर्न पिरियडिक टेबलवरच आहे. परंतु ती परत पुढच्या मूलद्रव्यावरती डिपेंड ठरते की कशा प्रकारे कॉन्फिगरेशन आपल्याला सॉल्व करावं लागतात त्याचे. बट द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट. की ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडते, कारण मी पूर्वीच सांगितलं याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा बोललोय केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन दी 2 डिफरंट ॲटम ऑफ एलिमेंट. इट डिपेंड अपॉन इट्स आउटरमोस्ट सेल ऑफ इलेक्ट्रॉन. बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन निश्चित केली जाते डिटरमाइन केली जाते बिटवीन द सेल नंबर ऑफ व्हॅलन्स सेल. म्हणजे आपण व्हॅलन्स सेल बघतो जी संयुजा असते इलेक्ट्रॉनची त्याच्या बाहेरच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन आहेत ते पार्टिसिपेट होणार आहेत तेच निश्चित करणार आहेत की कंबाईन कोणत्या स्वरूपामध्ये किंवा शेजारी जो असेल म्हणजे मेटल आणि नॉन मेटल कॅटायन और एनायन यांच्यामध्येच काय होणार आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बिटवीन होणार आहे जे आकर्षण होणार आहे. The information on this point is obtained from the position of the element in periodic table. म्हणजे आपण आवर्त सारणीमध्ये सुद्धा जर पाहिली गेली तर जी पोझिशन आहे स्थिती आहे ती पूर्णरित्या आपल्याला पिरियडमध्ये असेल ग्रुपमध्ये असेल ती कशानुसार दिसते आपल्याला पूर्णरित्या तुमच्या ऑर्बिटनुसार असेल म्हणजे पूर्ण तो ट्रेंड त्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. मीन दॅट मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. म्हणजे आपल्याला आधुनिक आवर्त सारणी जी दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर मूलद्रव्यांचा अभ्यास करणं हे काय होते टू इज ऑर इझिली आपल्याला सहज शक्य होते. म्हणजे हेच फीचर होते कशामध्ये होते तर तुमच्या हेनरी मोस्ली 1913मध्ये जे सांगितले गेले पिरियडिकली जा ग्रुपली जा त्यांच्यामध्ये आपल्याला अगदी म्हणजे एक प्रकारे ट्रेंड पाहायला मिळतो की त्यांच्यामध्ये विसंगती पाहायला मिळत नाही. जी आपण ॲम्बिग्युटी म्हटलं संदिग्धता देखील आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. जर आपण एक्सेप्शनल सद्यस्थितीला हायड्रोजन जर थोडासा वगळवला त्याच्यामधला तर बाकीचे सगळे मूलद्रव्य असतील ते पूर्णरित्या प्रॉपर्टीनुसार असेल किंवा ॲटॉमिक नंबरनुसार असेल हे प्रॉपरली प्लेस्ड होतात. मग गणामध्ये असेल ग्रुप्समध्ये असतील किंवा पिरियडमध्ये असतील. म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपण काय पाहिलं तर क्वेश्चननुसार कशा स्वरूपामध्ये काढलं जाते की सेल कोणता फॉर्म्युला असेल किती नंबरिंग असेल तर 4 शेल बघायचे होते आपल्याला KLMN 1 2 3 4 फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आहे 2n² त्याच्यानुसार आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअरनी इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी फॉर ईच ऑफ दिस ऑर्बिट. म्हणजे आपण प्रत्येक जी कक्षा आहे त्याची आपण काय केलेली डिड्यूस केली किंवा डिटेक्ट केली कॅल्क्युलेट केली गेली की कोणत्या स्वरूपात काढता येईल. ओके स्टुडंट, तर आजच्या पिरियडमध्ये आपण एवढंच पाहूया. थँक्यू.